पोळीत पोळी ऐकलाय पदार्थाचं नाव. पोळी हे नाव ऐकलंय, पण पोळीत पोळी हा पदार्थ नाही. तोच आपल्याला करायचा आहे. अर्थात हा पदार्थ आपल्या जुन्या जाणत्या आजी लोकांकडनं, पणजी लोकांकडनं आलेला आहे आणि तो आपल्याला करायचा आहे. अप्रतिम वेगळा प्रकार आहे, सोपा आहे. सुरुवात करू. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक साधारण 2 वाट्या कणिक आपण घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर. नेहमी जशी आपण कणिक भिजवतो पोळ्यांसाठी तशी भिजवून घ्यायची. एक चमचाभर तेल. हे छान मळून घेतल्यानंतर मग यामध्ये साखर घालायची. जर 1 वाटी आपण घेतलं आहे कणिक तर यामध्ये जवळपास 4 ते 5 चमचे मी साखर घातली. याचे गोळे बनवून ठेवायचे आणि त्यावर तेल ओतायचं. हे गोळे तेलात भिजवून ठेवायचे साधारण 15 ते 20 मिनटं. आता पुन्हा 1-2 वाट्या कणिक घेतली. यामध्ये मात्र मी मीठ घालतोय. पाव चमचा हळद आपल्याला घालायची. हे छान मिसळून 1 चमचाभर तेल. एक चमचाभर तेल. पुरणाच्या पोळीसाठी जशी वाटी आपण तयार करतो तशी ही वाटी तयार करायची. त्यामध्ये हा तेलात भिजवलेला गोळा अशा पद्धतीने याला बंद करायचा. तांदूळाची पिठी, आणि ह्याला पुरणाच्या पोळीप्रमाणे लाटायचं. एक छोटी टीप देतो. जेव्हा आपण पोळी शेकतो तर कित्येक वेळा पहिली पोळी जी असते ती चिपकते, जळते, व्यवस्थित होत नाही. आपण काय करतो की तवा तापायला ठेवतो आणि तवा तापल्यावर किती तापला न तापला लक्षात न घेता पोळी टाकतो. ठीक आहे, तवा तापल्यानंतर एकदा अशी याची आच पाहायची, गॅस कमी करायचा, नंतर साध्या कपड्यांनी तवा एकदा पुसून घ्यायचा. म्हणजे काय होतं की पहिली जी गरमी असते तव्याची ती निघून जाते आणि नंतर पोळी यावर टाकायची.
पोळीत पोळी नावाचा एक छान वेगळा पारंपरिक पदार्थ आपण पाहायला नक्की करून पहा. याच्याबरोबर केशराचं दूध आहे किंवा तुमच्याकडे बासुंदी असेल, गो हेड. श्रीखंड नाही, बासुंदी. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझी आठवण कराल ना? का रे? बिलकुल.